हे गाईज हॅलो. तर आज आपण बनवणार आहोत एकाच रेसिपीमधून 2 रेसिपीज, म्हणजे चॉकलेट स्पॉन्ज अँड व्हॅनिला स्पॉन्ज. सो लेट्स गेट स्टार्टेड. तर पहिला आपण ड्राय इंग्रेडियंट्स घेऊया. त्याच्यासाठी 2 कप मैदा घ्यायचा आहे, तो नक्की चाळून घ्या, ते खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 2 टीस्पून बेकिंग पावडर अँड हाफ टीस्पून बेकिंग सोडा. बेकिंग सोडा जास्त आपल्याला ऍड करायचा नाहीये. नाईसली मिक्स करून घ्या. आता हे साईडला ठेवूयात. आपण आता इथे 8 रूम टेम्परेचरचे एग व्हाईट्स घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून व्हॅनिला एसेन्स ऍड केलाय. जोपर्यंत अशी कन्सिस्टन्सी होत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये पावडर शुगर ऍड करायची नाहीये. तर आता मी इथे 1.5 कप पावडर शुगर यूज केली आहे. मी थोडी पावडर शुगर ऍड केली आहे, एग व्हाईट बीट केलं, त्याच्यानंतर परत थोडी पावडर शुगर ऍड केलेली बीट केलंय. एकदम डिरेक्टली सगळी पावडर शुगर आपल्याला ऍड नाही करायची आहे, थोडी टाकायची आहे, बीट करायची आहे. जशी मी प्रोसेस दाखवली तशी सेम तुम्ही करा. तुम्ही बघू शकता असा पीक येत नाही तोपर्यंत आपल्याला इथे छान याला बीट करून घ्यायचं. सॉफ्ट पीक आला पाहिजे. जेव्हा तुम्ही एग व्हाईटचं बाउल उलटं कराल त्यातून एग व्हाईटचं मिक्सचर खाली नाही पडणार, त्यावेळेस समजून जायचं की तुमचे एग व्हाईट्स परफेक्टली बीट झालेले आहेत. 10 ते 15 मिनिटं बीट करा. अशी सॉफ्ट पीक आला पाहिजे, त्यावेळेस समजून जायचं की आपलं रेडी आहे एग व्हाईटचं. त्याच्यानंतर आता इथे मी 8 एग योक्स घेतले, त्याच्यामध्ये थोडंसं पिंच ऑफ सॉल्ट टाकलंय, तुम्ही नक्की ऍड करा. हेही आपल्याला हाय स्पीडवरती बीट करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये मी टोटल हाफ कप पावडर शुगर यूज केलंय, म्हणजे आपल्याला केकला टोटल 2 कप्स पावडर शुगर लागते. म्हणजे जेवढा मैदा घेऊ तेवढीच आपण इथे पावडर शुगर ऍड केली आहे. फक्त एग योक मध्ये आपण हाफ कप टाकले नाही, 1.5 कप आपल्याला एग व्हाईट्स मध्ये लागणार होती. सो मी जसं यूज केलंय तशी सेम यूज करा, कारण एग योकला जास्त पावडर शुगर नाही लागत. तुम्ही बघू शकता कलर चेंज झालाय, लाईट झालाय, म्हणजे आपले एग योक जे आहेत ते छान बीट झालेत. आता त्याच्यामध्ये हाफ कप ऑइल ऍड करायचंय आणि परत आपल्याला ते बीट करायचंय. जे एग योक होतं ते छान मिक्स करून झालंय, बीट झालेलं आहे. त्यात आपण एग व्हाईट्स मध्ये ऍड करायचंय. इथे आपल्याला बीटरचा यूज नाही करायचंय. बीटरचा यूज केला तर ते खाली जातं, म्हणजे फसतं ते बॅटर. त्यामुळे कट अँड फोल्ड मेथडने स्पॅच्युला किंवा विक्सर असेल त्यांना विक्स करायचं, स्लोली विक्स करायचं. नंतर आपल्याला इथे स्ट्रेन केलेला फ्लॉवर ऍड करायचा आहे. थोडा ऍड करायचा, मिक्स करायचा, परत थोडा ऍड करायचा, मिक्स करायचं. जर एकत्र सगळंच टाकलं ना तर याच्यामध्ये लम्स खूप होतात, त्याच्यासाठी थोडा ऍड करायचा, मिक्स करायचं. मी जशी प्रोसेस सांगितली तशी सेम तुम्ही फॉलो करा. नंतर इथे मी रॉ म्हणजे कच्चं दूध यूज केलंय. वॉर्म किंवा रूम टेम्परेचरचं घ्या, फक्त कोल्ड नका घेऊ. त्याच्यानंतर इथे हाफ टेबलस्पून आपल्याला व्हॅनिला एसेन्स ऍड करायचा आहे आणि तो चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. नंतर मिल्क आपल्याला या केकच्या बॅटरमध्ये ऍड करायचं आहे आणि छान मिक्स करायचं आहे. स्लोली, गडबड नाही करायची, अगदी हळूवारपणे कट अँड फोल्ड मेथडने आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचंय. तर तुम्ही बघू शकता बॅटर किती लम्स फ्री, स्मूथ अँड सॉफ्ट झालंय, तुम्ही बघू शकता. नंतर आपल्याला डिवाइड करायचंय हाफ पार्ट मध्ये. एक व्हॅनिला करायचंय आणि एक आपल्याला चॉकलेटचा करायचंय. सो चॉकलेटच्या ह्याच्यामध्ये मी 1/4 कप कोको पावडर ऍड करते आणि ते छान मिक्स करून घ्या. जर कन्सिस्टन्सी तुम्हाला थोडी घट्ट वाटली तर त्याच्यामध्ये दूध ऍड करू शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाहीये. सो मला इथे तर दूध नाही लागलंय, आपोआप बॅलन्स झाले कन्सिस्टन्सी. तर आपला इथे चॉकलेटचा जो केकचा बॅटर होता तेही रेडी आहे. मी तर 1.5 kgचं टीन घेतलंय. त्याच्यामध्ये आपल्याला आता हे व्हॅनिलाचं जे बॅटर आहे ते पोर करायचं आहे. मी याला ग्रीस करून घेतलंय थोडं फ्लॉवर आणि बटरने. तुम्ही बटर पेपर सुद्धा यूज करू शकता. 3 वेळा आपल्याला टॅप करायचंय, जेणेकरून एअर बबल्स आहेत ते फुटतील. आणि आता हे बेक करायचं आहे मीडियम फ्लेमवरती 40 to 45 मिनिट्स. आता इथे मी 1 kgचे 3 घेते, त्यालाही ग्रीस केलंय फ्लॉवर आणि बटरने. आता तुम्ही ते बघू शकता चॉकलेट केकला लेअर किती छान आलेत. असे लेअर आले की समजायचं आपला केक खूप छान होणार आहे. सो अशा लेअर्स येणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही व्हॅनिला केकला सुद्धा बघा लेअर आले होते. सो आता हे आपल्याला 3 टाइम टॅप करायचे आणि बेक करायचे और मीडियम फ्लेमवरती
40 to 45 मिनिट्स. तर तुम्ही ते बघू शकता, मी व्हॅनिला केकचं लेअरिंग केलं आहे कारण मी याचा आईस केक करणार आहे. त्याच्यासाठी मी ते लेअर केलं. तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट आणि स्पॉन्ज सारखा केक हा झाला आहे, अजिबात कुठेही चिटकत नाही आहे. इथे मी तुम्हाला चॉकलेटचा केक दाखवला आहे, तो माझ्या लक्षात नव्हता व्हॅनिला केक दाखवायचा. तुम्ही हा बघू शकता किती फुगला आहे, अगदी डबल इन साईजमध्ये झाला आहे आणि हाही खूप सॉफ्ट आणि एकदम स्पॉन्जसारखा झाला आहे. तर हे दोन्हीही केकचं मी आयसिंग करणार आहे. तोही व्हिडिओ मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की अपलोड करणार आहे. त्यावेळेस पण तुम्हाला मी सांगेन की आयसिंग वगैरे कसं करायचं असतं. सो डू ट्राय दिस रेसिपी ॲट होम अँड लेट मी नो इन कमेंट सेक्शन. इफ यू लाईक दिस व्हिडिओ, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल.